विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन झाल्यानंतर ते स्वतः शिवालयामध्ये बसून जे आहे ते जनता दरबार घेत होते आणि जे जनता येत होती त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून केला जात होता। आज त्यांचं निलंबन जो आहे तो निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत दानवे साहेब आपण बातचीत करणार आहोत। 5 दिवसांचं निलंबन होतं, 3 दिवसाचा निलंबनाचा कालावधी जो आहे तो 3 दिवसावर करण्यात आलेला आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, ते सभापतींचा मी आभार मानतो, परंतु फायर काय न्याय दिला असं त्याच्यातला काही भाग नाही। 3 दिवस तर संपले, उद्याचा 1 दिवस आहे, परवा ऑलरेडी कामकाज नाहीच आहे। तेव्हा फक्त मला 1 दिवस 5 दिवसापैकी 1 दिवस कामकाज करायला भेटणार आहे असा त्याचा अर्थ आहे। काही हरकत नाही। या 1 दिवसात मी जसा टेस्ट मॅच खेळू शकतो तसा 20-20 पण खेळू शकतो, नक्की खेळेल। कुठेतरी जे सुरुवातीला तुम्ही म्हणताय की 5 दिवसांमध्ये 1 दिवसाचं कामकाज 1 दिवस होणार आहे, त्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, परंतु विरोधी पक्ष नेता असणं आणि अशा प्रकारे निलंबन करणं याचा कुठेतरी फटका बसलाय असं तुम्हाला वाटतंय? ते सभागृहात जाणवत असेल ना। शेवटी विरोधी पक्ष नेत्याला जे संवैधानिक अधिकार असतात, सगळ्या विषयावर भूमिका मांडता येते, जे बाकीच्या सगळ्या सदस्यांना तेवढे अधिकार मिळत नाही, संधी मिळत नाही, जी विरोधी पक्ष नेत्याला 100% मिळू शकते। तेव्हा निश्चित या सगळ्या विषयात सभागृहात याची कमतरता जाणवत असते। तुम्ही पत्र देखील लिहिलं होतं त्या सभापतींना, त्या पत्रामध्ये देखील तुम्ही दिलगिरी व्यक्त केली होती, त्याबद्दल काय सांगा? मी दिलगिरी व्यक्त केलेली नाही, पुन्हा एकदा सांगतो, मी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी कोणतंही किंतु परंतु माझ्या मनात नाही असं मी म्हटलेलो आहे। त्या पत्रातच मी म्हटलेलं आहे, दिलगिरी व्यक्त करण्यासाठी जर करावी लागली तर त्याच्यासाठी किंतु परंतु मला म्हणजे त्याच्यात काही वाटणार नाही अशी माझी भूमिका आहे। पण मी असं सांगितलं की मला शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे, जनतेचे प्रश्न मांडण्याचा माझा जो नैसर्गिक न्याय आहे त्याच्यापासून तुम्ही मला दूर करतायत अशी माझी भूमिका आहे। कमी दिवस राहिले, 12 तारखेपर्यंतच अधिवेशन आहे, मग सामान्यांचे प्रश्न कशा पद्धतीने सभागृहात मांडणार आहात? बिलकुल मांडू, सभागृहाचं कामकाज जास्तीत जास्त वेळ चालवण्यासाठी प्रयत्न करू, त्यात जास्तीत जास्त वेळ सहभागी होऊ, त्याला काय। एक शेवटचा प्रश्न तुम्ही म्हटला होता प्रसाद लाड जे आहे ते बाहेर भेटले असता त्यांना प्रसाद दिला असता, त्यांनी प्रत्युत्तर तुम्हाला दिलंय की आंबा देखील बाहेर भेटला असता तरी आम्ही पण आमच्या पद्धतीने त्यांना प्रत्युत्तर दिलं असतं। शेवटी लोकांना माहिती आहे अंबादास दानवे काय, प्रसाद लाड काय। प्रसाद लाड एक सॉफिस्टिकेटेड उद्योजक, अंबादास दानवे एक रांगडा शिवसैनिक आहे। शिवसैनिक रस्त्यावर असतो, प्रसाद लाड रस्त्यावर नाही येऊ शकत। मी रस्त्यावर कधी उतरू शकतो, कुठेही, त्याच्यामुळे उगाच आता सोडून देतो, विषय संपलेला असं मला वाटतं। उद्यापासून तुम्ही कामकाजात सहभागी होणार? होईल 100% होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की अंबादास दानवे यांचा 5 दिवसांचा कालावधी जो आहे तो 3 दिवसांवरती आणलेला आहे आणि उद्यापासून मी 100% कामकाजामध्ये सहभागी होईल। मला एक जे कमी दिवस मिळणार आहे त्यामध्ये मी ज्या पद्धतीने टेस्ट मॅच खेळतो त्याच पद्धतीने मी T20 देखील खेळेन अशी प्रतिक्रिया जी आहे ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेली आहे। कॅमेरामन चरणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।